सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही देते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तोचे सर्वानुभूती सम शरीराचा भ्रमणे कदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्ल बृहस्पते पंचतान स्मरणित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि त्वमेव माताश्च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव मनोजवमरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वतात्मजं वानरयुक्तमुक्तं श्रीराममुक्तं शरणं प्रपद्ये अतुलेतबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनपुरुषानुज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामदेशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि समचरण सरोजं सन्द्रणीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयद्वलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकार विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वर Oh,
त्याच्यावर दुसरे चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणी आता संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही देत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं सर्व शास्त्रांचा मूळ आधार असलेले गणपती बाप्पा आणि बाप्पांची हे परम पवित्र असा चतुर्थीचा हा सोहळा खऱ्या अर्थानं विदर्भ आणि मराठवाडा दोनही वारकऱ्यांना जोडणारा म्हणजे श्रीहरी भक्तिपरायण एक आदर्शवत व्यक्तिमत्व ज्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक म्हणावं अशी उपाधी त्यांना द्यावीशी वाटते. श्रीहरी भक्तिपरायण शास्त्री बाबा यांच्या माध्यमातून यांना जी प्रेरणा मिळाली ते खऱ्या अर्थानं मला असं वाटतं आमचे पूर्णापूर जाफराबाद येथील श्रीहरी भक्तिपरायण सोमणी गुरुजी असतील भगवान बाबा असतील यांच्या माध्यमातून एक आदर्श घेऊन चांगल्या विचारांची एक रुजवणूक या भागामध्ये त्यांनी केली आणि त्यांना वेळोवेळी त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमच्या श्री भक्तिपरायण प्रेममूर्ती माझे मार्गदर्शक मी ज्यांना पूर्वीपासून आदर्श मानतो. खरा परमार्थ हा कर्मयोगामध्ये कसा सिद्ध करून दाखवावा असं व्यसनमुक्ती माध्यमातून एक व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिला आहे असे श्रीहरी भक्तिपरायण ज्ञानेश्वर माऊली शेलुतकर. अनेक तुम्ही वारकरी मंडळीत या उपक्रमामध्ये सहभागी असणारे बहुतांश गावं म्हणजे मला बाबांनी आल्याला सांगितलं की एका गावात पुन्हा चतुर्थी यायला 4 वर्ष लागतात, 4थं वर्ष यावं लागतं तेव्हा त्या गावचा परत त्या उपक्रमामध्ये नंबर लागतोय. एवढ्या मोठ्या गावांचा मिलाप आणि या गावासाठी या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सगळे या पंचक्रोशीतील या 2, 3, 4 तालुक्यातील सर्व वारकरी टाळकरी गुणीजन ज्ञानीजन मंडळी आणि या वर्षी ह्या कितवा सोहळा आहे हा तुम्ही जेव्हापासून सुरू केला असेल तेव्हापासूनचा जो असेल तो 2018 पासून सुरू केलं म्हणजे नंबर टाकला की बरं वाटेल आपल्याला किती चतुर्थी आहे तर 2018 पासून सुरू असलेला आपला सोहळा आणि हा 2023व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा आनंदाचा सोहळा तुमच्या गावात आल्यालाच मन प्रसन्न झालं. एवढा मोठा समाज वर्गच बसलेला आहे, एवढे मोठे टाळकरी मंडळी आहेत, एवढे मोठे बालगोपाळ आहेत, माता भगिनी आहेत, तरुण आहे, वृद्ध आहे. मला असं वाटतं परमार्थ प्रेमाची जाण यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे असा ज्यांची मला भेट घडावी अशी इच्छा होती असे माऊली सुद्धा कीर्तनाला आले आणि माझ्या विषयात तर टाळ घेऊन माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला उभे राहिले. विठाला विठाला थोडक्यात अभंगाचा भावार्थ तुम्हाला सांगून देतोय. अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज म्हणजे भगवान परमात्म्याचे अतिशय प्रेममूर्ती. पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता जर एकांतामध्ये असेल तर त्यांच्यामध्ये कोणत्या भक्तगणांपैकी आग्रहानं जाण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो नामदेव महाराजांना. एवढे मोठे प्रेममूर्ती नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून असं सांगतात की मी संतांच्या संगतीमध्ये आलोय आणि मला संतांच्या संगतीमध्ये सुख प्राप्त झाले. संत संगतीचे काय सांगू सुख, एवढं सुख आहे संतांच्या संगतीमध्ये. याचं कारण संत काय करतात की संत सर्वस्व आपलं देऊन टाकतात कारण तिथं आपला आणि परक पण नसतं, आपण पारिखे नाही तेथे. म्हणून नामदेव महाराज तुम्ही आम्हाला असं हाकारून सांगतात साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. नामदेव महाराज अभंगातून असं सांगतात मी संतांच्या संगतीत आलोय आणि संतांच्या संगती मला एवढं सुख प्राप्त झालंय की ते अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. काय सांगू असा शब्द प्रयोग करतात ते एवढं मोठं सुख झालंय आणि म्हणून या संतांच्या जवळ आल्यावर तिथं द्वैत नाही आहे, तिथं आपपर भाव नाही आहे. म्हणून या कलियुगामध्ये जर थोर पण कोणाला द्यायचं असेल तर ते साधूला द्या आणि 3 वेळेला त्रियुक्त करून आमचे नामदेव महाराज सांगतात की साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये असलेला साधू थोर याच्यासाठी मानायचा आहे की साधूचं जीवन कसं आहे. इहलोकितोचे सर्वानुभूती सम शरीराचा भ्रमणेने कदा. हा साधू इहलोकामध्ये असो किंवा परलोकामध्ये असो तर प्रत्येक ठिकाणी साधूचं अस्तित्व हे समरूपान आहे. साधूच्या दृष्टीमध्ये समत्व आहे. नवे नवे जे आहे ते साधूच्या दृष्टीला दिसतंय. जे समरूपानं भगवान परमात्मा शराचरामध्ये वास्तव्यात आहे ते रूप ते ब्रह्मांडामध्ये असलेलं ब्रह्माचं रूप ते ईश्वराचं रूप ते जीवाचं रूप ते मायेचं रूप भगवान परमात्माचे एकाच रूपामध्ये पाहण्याची क्षमता साधूच्या ठिकाणी आहे. म्हणून इहलोकितोचे सर्वानुभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. जो सामान्य माणसाला भ्रम झालेला आहे त्या भ्रमामध्ये एक भ्रम असा आहे तो शरीराचा सुद्धा भ्रम आहे. अनेक प्रकारचे भ्रम आहे. त्या भ्रमामध्ये जीव जडाचा भ्रम आहे, जड जीवाचा भ्रम आहे, जीव ईश्वराचा भ्रम आहे. या सगळ्या भ्रमामध्ये जडाचा भ्रम
भ्रम मात्र सगळ्यालाच झालेला आहे, देहाचा भ्रम सगळ्यालाच झालेला आहे. साधूच्या ठिकाणी तो भ्रम नसतो, शरीराचा भ्रम नेणे कदा, म्हणून साधू थोर जाना. नामदेव महाराज तुम्ही असं म्हणताय साधू मोठा आहे, या कलियुगामध्ये साधूकडं थोर पण आहे, आम्हाला काही कळायला तयार नाही. आतापर्यंत आम्ही बरेच साधू पाहिलेत, साधू आले साधू गेले, आम्हाला काही फारसे कळाले नाही, नेमकं समजून तरी सांगा. नामदेव महाराज शेवटी तुमच्या आमच्यासाठी दृष्टांत देऊन सांगतात तो गायीचा. नामदेव महाराज असं म्हणतात, नामा म्हणे गाय दूध एक सार. काही काही गाथ्यामध्ये दूध एक सर हा पण शब्द प्रयोग केलेला आहे. पण जे गंगू काका शिवणकरांच्या फळाच्या माध्यमातून जे फडकरी मंडळी आहेत, आमचे श्री हरिभक्तीपारायण सानपगुरुजी यांच्या माध्यमातून जे गाथा पारायण केलं जातं, जाणीवपूर्वक शब्द मी त्यांच्याकडून, नामा म्हणे गाय दूध एक सार. गायीच्या ठिकाणी गाय जी दूध देते ना, त्या दुधामध्ये एक सार तत्व भरलेलं असतं, आणि ते सार तत्व ती गाय कोणाला देते? ज्यानं गायीला चारलं, ज्यानं गायीला हिरवा चारा दिला, ती गाय त्याला दूध देते. आणि त्या दुधाची चव कशी असती? तर गोड असती. दुधाची चव कशी असती? गोड असती. कोणासाठी गोड असती? ज्यानं त्या गायीला हिरवा चारा चारला त्याच्यासाठी ती गोड असती. पण ज्यानं मात्र त्या गायीला काडी मारली त्याच्यासाठी मात्र दुधाची चव कशी असती? ती गोड नसती का असती? नाही, मी काही म्हणायचं तुम्ही तसंच ऐकायचं असं नाही. ज्यानं गायीला चारा खाऊ घातला त्याच्यासाठी दुधाची चव ही गोड असते, आणि ज्यानं गायीला चारा खाऊ नाही घातला, तिला काडी मारली, त्याच्यासाठी सुद्धा दुधाची चव ही गोडच असते. पाहे पा दूध, पवित्र आणि गोड दुधाची उपमाच आहे. गोडपणा दुधाच्या ठिकाणी आहे महाराज. नवे नवे गोडी म्हणजेच दूध आहे. जर ती गाय आहे तर ती गाय त्याला चारणारालाही दूध देते, ते गोडच देते, आणि मारणारालाही दूध देते, ते गोडच देते. तद्वत त्या न्यायाप्रमाणे साधूचं जीवन आहे महाराज. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधूचं जीवन तसंच आहे. साधूला मानणाऱ्यासाठी सुद्धा साधू कृपा आशीर्वाद देणार आहे, साधूला न मानणाऱ्यासाठी सुद्धा साधू कृपा देणार आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी विठ्ठल सेवा आहे. फार मोठा उद्देश या सेवेच्या माध्यमातून आहे, असं मी बऱ्याच वर्षापासून पाहतो. या मंडळींच्या मी सातत्यानं परिचयाचा आहे. खरं म्हणजे हे गाव विदर्भातच आहे ना, हे गाव विदर्भात आहे, आणि बहुतांश मंडळी मराठवाड्यातली आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे, माझा जन्म विदर्भातला आहे, माझी कर्मभूमी आता मराठवाडा आहे. म्हणजे माझा जन्म विदर्भात झाला, तो कुठे झाला? जिजाऊ साहेबांच्या ज्या जन्मानं पवित्र झालेलं आमचं सिंदखेड राजा पवित्र क्षेत्र आहे. सिंदखेड राजा गाव पवित्र, माहीत जगताला, लखुजी जाधवा पुढे जन्म जिजाऊचा झाला. माझी जाऊ पोटी शिवबा, माझी जाऊ पोटी शिवबा आला जन्माला. त्या माझ्या राजानं जगात स्वराज्याचा भगवा पडकविला. जिजाऊ महाराजांच्या कुशीतून येण्याचा योग, भोकरदन मध्ये सेवा आहे माझी, नोकरीची सेवा. आणि म्हणून या मंडळींचं सातत्यानं यांच्या चरणाच्या स्पर्शासाठी सुद्धा असलेले आणि असं एक पवित्र वातावरण, एक पुण्यमय वातावरण. मराठवाडा ही भूमी संतांची आहे महाराज. एका चांगल्या वातावरणामध्ये असताना त्यांच्या मनामध्ये हा उद्देश आला आहे, आणि ह्या चतुर्थी गावोगाव झाली पाहिजे. मला असं वाटतं ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. अखंड हरिनाम सप्ताह होतात गावात, आनंदाची गोष्ट आहे. चतुर्थी सोबतच एक आरती सोहळा आहे. गावोगाव मध्ये बरेचसे गाव आहेत, त्याच्यामध्ये सामील की तिथं आरती होते. आठवड्यातून एक आरती. या गावाला सुद्धा आरती असेल ना? कधीची आरती होती इथं? अजून नाही दिली, आता देणार आहे एक आरती. जे मंदिर असेल गावामध्ये त्या देवताची आरती करायची. कोणती तरी एखादं सोमवार असेल, ज्या गावात महादेवाचं मंदिर असेल तिथं सोमवारची आरती. देवीची कुणाची इच्छा असेल देवीची आरती व्हावी तर मंगळवारी देवीची आरती. प्रत्येक मंगळवारी आरती घ्यायची. मग नियोजनाप्रमाणे कोणी जोडी जोडी ठरवून द्या, कोणी तुमचं गट गट ठरवून द्या, एखादा माणूस ठरवून द्या. एक सुंदर उपक्रम आहे. एक धार्मिक उपासना होणं ही काळाची गरज आहे. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये एक सुंदर लिहिलेलं आहे, तिथे काय ज्ञान कळावं, संस्कार कळावे आणि अध्यात्म कळावं, या तीन गोष्टी आहेत. फार अनमोल अशा प्रकारचे शब्द जाणीवपूर्वक या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये वापरलेले आहेत. आणि मला असं वाटतं ही काळाची गरज आहे. ज्ञान होणं गरजेचं आहे. नाही ज्ञान सदृश्यम पवित्र मी हे विद्यते. जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. या जगामध्ये भारतातील काही लोकांना सगळं जग ओळखतं. त्याचं कारण त्या लोकांकडे असलेलं ज्ञान आहे महाराज. नेल्सन मंडेला सारख्या माणसांना आमच्या महात्मा गांधींचं नाव घ्यावं ही खऱ्या अर्थानं महात्मा गांधींकडे असलेली गीतार्थाच्या थोरीचं ज्ञान आहे. आणि ही आमच्या भारताची एक महान यशस्वीकरावर यावे अशी गाथा आहे महाराज, की आमच्या गांधीजीला जग ओळखतं. याच्या पाठीशी गांधीजींच्या अंतःकरणामध्ये रुजलेलं इथलं आध्यात्मिक ज्ञान आहे. ज्ञान जगामध्ये भगवान परमात्मा असं म्हणतात, माझे लोक भजन करतात, चतुर्विधा भजन ते माम.
सुकृतीनो अर्जुन आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरत वर्षभ. भगवान परमात्मा म्हणतात 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. मग आर्त आहे, अर्थार्थी आहे, ज्ञानी आहे, जिज्ञासू आहे. कोण? आर्त तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजे नेथेने इच्छिजे अर्थ सिद्धी. महाराज असं म्हणतात मला यातला कोण आवडतो? ज्ञानी माणूस आवडतो. आणि जगामध्ये मोठं ज्ञान आहे. आता ज्ञानावर काय बोलावं? अलीकडच्या काळामध्ये बाळ जन्माला आलं की त्याला ज्ञान मिळावं अशी त्याच्या मायबापाची इच्छा आहे. त्याला ज्ञान मिळालं पाहिजे. आणि मग ज्ञान आम्हाला एकच माहिती आहे. ज्ञान काय आहे? ते शालेय शिक्षण म्हणजे ज्ञान आहे. एवढंच आम्हाला माहित आहे. पण तुम्हाला खरं सांगू का? शालेय शिक्षण म्हणजे ज्ञान आहे, याच्यात कसल्याही प्रकारचं दुमत नाही. पण शालेय शिक्षणाच्या ज्ञानानं फक्त उदरनिर्वाह करता येतो, फक्त पोट भरता येतं. पण भरलेलं पोट शांततेनं घेऊन झोपायचं कसं हे ज्ञान देणारं अध्यात्म ज्ञान आहे. शाळेतून शिक्षणाच्या काही अडचण नाही. शाळा शिकलीच पाहिजे. प्रत्येक आई बाप असं एक विचार करता आपलं लेकरू शिकलं पाहिजे. अरे आई त्याच्या समोर बसती तर बाळा बघ हे काय दिसतंय तुला? हा कपाचा क आहे, हा खडूचा ख आहे, हा गणपतीचा ग आहे. त्याला सांगायला सुरुवात करते आहे. कारण आईला असं वाटतं शिक्षण हा तिसरा डोळा आहे आणि तो तिसरा डोळा त्याने उघडला पाहिजे. दुमतच नाही. मी एक गुरुजी आहे पेशंट, त्यामुळे मला माहित आहे शिक्षण फार मोठी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे माणसं असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्याला जो प्राशन करेल तो वाघासारखा गोगुरल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर आहे. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन, खूप मोठे शिकलेले लोक बघा, त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला वानवा दिसून येईल, त्यांच्या जीवनामध्ये भटकंती दिसून येईल, त्यांच्या जीवनामध्ये अस्थैर्य दिसून येईल. शांती नाहीये त्यांना, चलबिचल झाली आहे त्यांना. मुलगा तिकडा आहे, सून तिकडा आहे, नातू जवळ येत नाही, बायको बोलत नाही. एवढं मोठं ज्ञान मिळवलं, जीवनामध्ये आनंद का नाही आहे? कारण ज्ञान मिळवल्याच्या नंतर ज्या ज्ञानानं शांती मिळते ते ज्ञान कोणतं आहे महाराज? ते ज्ञान पैगाबरवे जरी मणियात आणावे तरी संताया बसावे सर्वस्वेशी. माऊली ज्ञानोबर असं म्हणतात ते ज्ञान जर तुला पाहिजे असेल तर तुला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. श्रीपतीला आकळण्याची ताकद संतांच्या संगतीमध्ये आहे. संतांच्या संगतीत ते ज्ञान प्राप्त होतं. आता ज्ञान ज्ञान असं सगळ्याच कीर्तनकारांनी बोलायचं, भागवतकारांनी बोलायचं. नेमकं ज्ञान कुठे आहे महाराज? किती दिवसाचा हरिपाठ सुरू आहे आमच्या गावात, अजूनही ज्ञान कळलं नाही आम्हाला. ते ज्ञान कळणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगेल तुम्हाला, काही गोष्टी ह्या प्रयत्न साध्य असतात आणि काही गोष्टी ह्या कृपा साध्य असतात. प्रयत्न ते रगडिता वाळूचे कण तेल हे गळे असं म्हणतात, पण काही गोष्टी कृपेशिवाय होत नाही. फार मोठी डिग्री प्राप्त केली आहे माणसानं, फार मोठं शिक्षण प्राप्त केलं आहे माणसानं, पण त्याच्या दारासमोर भुकेलेलं पुत्र उभं आहे ना, तर त्याला जर कधी एक फुटका टाकण्याची त्याच्यामध्ये हिंमत नसेल तर मला असं वाटतं त्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही आहे. अरे ज्ञान ज्ञान म्हणजे काय आहे? एखादी मोठी डेफिनेशन सांगायची म्हणजे ज्ञान बोलेल मी तुम्हाला. या भारताकडे ही दुर्दैवाची क्षमता आलेली आहे. या आपल्या भारत देशानं खरं ज्ञान आमच्या वेदांत शास्त्रामध्ये होतं, खरं ज्ञान आमच्या 4 वेदांमध्ये होतं, खरं ज्ञान आमच्या शाही शास्त्रांमध्ये होतं, परंतु ते नाही स्वीकारलं. मग आम्हाला थोडं आमचं पोरग मराठीत बोललेलं जास्त आवडतं आम्हाला का इंग्रजीत बोललेलं जास्त आवडतं? हा खरं सांगा, कशात बोललेलं? पोरानं इंग्रजीत भाषण केल्यावर बक्षीस भेटते का मराठीत भाषण केल्यावर बक्षीस भेटते रे पोराला?
हा इंग्रजीत फाडफाड बोललो पोरग की असे खुश होते लोक. त्यांना इंग्रजीत शिवाय का देणार नॉनसेन्स फादर. इंग्रजीत बोललेलं आम्हाला असं गुटगुटीत वाटतं आणि लगेच आम्ही 50-100ची नोट काढतो या लेकराला बक्षीस द्या म्हणतो. मला असं वाटतं तर आमचं थोडंसं आकलन चुकायला लागलं. इंग्रजीतलं ज्ञान आहे सांगितलं तेच आणि मराठीतलं ज्ञान आहे सांगितलं तेच. वर्म जाणे, ज्याला वर्म कळालं त्याला महत्व आहे जीवनामध्ये. आणि तुम्ही आम्ही फक्त काहीतरी वेगळ्या ज्ञानात भरलो आणि म्हणून आम्ही शैक्षणिक ज्ञानाकडे जास्त जायला लागलो. पूर्वीच्या काळामध्ये शाळा नव्हत्या, शिक्षण नव्हतं, याचा अर्थ लोक आनंदाने जगत नव्हते का? नाही बाबा, शाळा प्रगती झाली तर चंद्रावर पाऊल ठेवलं माणसाने. चंद्रावर एवढं मोठं यान पाठवलं तर शाळा नसती शिकली तर कसं झालं असतं. मी तुम्हाला आवर्जून बोलेन, शाळेमध्ये जे ज्ञान मिळतं ना ते ज्ञान आमच्या शास्त्रामध्ये लिखित आहे. आवर्जून जाणीवपूर्वक सांगितलं. मी तुम्हाला विचारेल, मुलांना आपली पृथ्वी कशी आहे रे आकारानं? आपली पृथ्वी कशी आहे? गोल आहे. समय घरी गेला ना आजीला म्हणू लागला आपली पृथ्वी गोल आहे. आजी म्हणे येडा आहे का, गोल आहे का? गोल असते तर मग आपल्या गावापासून धाडलोक जाऊन सर एखादा उतार नसता लागला का मोठा. मग एवढंच नाही सांगितलं, याला सांगितलं पृथ्वी गोल आहे आणि निस्ती गोल नाही पृथ्वी. तर पृथ्वी काय करते? स्वतः भोवती. पृथ्वी काय करते? स्वतः भोवती फिरते. पृथ्वी अशी स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरता फिरता कोणा भोवती फिरते? मला वाटलं गावाभोवती फिरते. पृथ्वी ही स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. असं त्या बारीकशा सम्यानं आजीला जाऊन सांगितलं. म्हणे मला गुरुजीने असं शिकवलंय की पृथ्वी स्वतः भोवती फिरते, स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि सूर्य मात्र फिरत नाही. हा सिद्धांत आहे. आजी म्हणे येडा आहे का रे तू? दररोज पाहते मी सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, सूर्य उगवतो सूर्य मावळतो. नाही म्हणे माय, सूर्य उगवत नाही आणि सूर्य मावळतही नाही. त्या आजीला खरं पटणारच नाही. पटलंच नाही. कोपर्निकस आणि गॅलिलिओ नावाचे 2 शास्त्रज्ञ होऊन गेले. मी थोडंसं विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणतोय तुम्हाला. या सिद्धांताचा विचार त्या काळामध्ये मांडला कोपर्निकसनं मांडला. कोपर्निकस नावाचा शास्त्रज्ञ होता आणि त्या कोपर्निकसनं हा पहिला सिद्धांत मांडला. दुर्बिणीमधून त्यानं बघितलं आणि त्यानं पाहिलं की सूर्य हा स्थिर आहे आणि सूर्याच्या भोवती हे सर्व ग्रह फिरतात. किती ग्रह फिरतात सूर्याभोवती? ग्रह किती आहे? 8 ग्रह आहे ना. काही पोर हुशार असतात पण पोरा डेअरिंग करत नाही म्हणून, कारण त्या नाही आलं तर हाच 5 काय. म्हणत होते पण तो बटू नावाचा जो ग्रह आहे तो प्लुटो नावाचा ग्रह, त्याला बटू ग्रह म्हटलं झालं. 8 ग्रह हे सूर्याभोवती भ्रमंती करतात असा सिद्धांत सुरुवातीच्या काळाला कोपर्निकस नावाच्या शास्त्रज्ञानं मांडला. तो मांडला कधी? तो मांडला 1475-76च्या काळामध्ये. आणि कोपर्निकसना सिद्धांत मांडल्याच्या नंतर ख्रिश्चन धर्मानुयायी होते ते. ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की पृथ्वी ही प्रेषिताच्या हातामध्ये आहे आणि ती कधीच फिरत नाही. त्यांना असा सिद्धांत मांडला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता धर्माविरुद्ध बोललाय. धर्म मार्तंडांना ते सहन झालं नाही. कोपर्निकसला त्यांनी अगदी तुरुंगामध्ये डांबून टाकलं. मी गोष्ट नाही सांगत बरं का, खरा झालेला इतिहास तुमच्या समोर सांगतो. कोपर्निकस नावाच्या शास्त्रज्ञाला तुरुंगामध्ये टाकलं का की तो म्हणतोय की पृथ्वी ही फिरते, पृथ्वी गोल आहे. आणि मग त्याला तुरुंगात टाकल्याच्या नंतर त्यानं जी एक विज्ञान शाळा तयार केली होती जिथे खगोलशास्त्राचा अभ्यास केला जात होता, त्या गॅलिलिओ नावाचा दुसरा शास्त्रज्ञ, त्याचाच अनुयायी, त्याच्याच विचाराचं अनुसरण करणारा त्या गॅलिलिओने पुन्हा दुर्बिणीच्या द्वारे आपलं संशोधन सुरू ठेवलं. आणि गॅलिलिओने जेव्हा संशोधन केलं त्यावेळेला गॅलिलिओने समाजामध्ये त्याची जागृती केली आणि समाजाला बोलावलं आणि सांगितलं बघा खरंच पृथ्वी ही फिरते, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे. आता ज्यावेळेला विज्ञानाला कळायला लागलं तर विज्ञानातून कळालं, त्या दुर्बिणीच्या माध्यमातून लोकांनी बघितलं आणि लोकांना खरं वाटलं हो राव सूर्य हा एकाच ठिकाणी आहे आणि पृथ्वी ही फिरते आहे. आणि मग त्याचा सिद्धांत पोपनी मांडला. तो सिद्धांत मोठ्या मोठ्या मासिकामध्ये प्रकाशित झाला आणि विज्ञानाचे मोठे मोठे जेव्हा ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथामध्ये लिखित झालं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. आता ते विज्ञानातले प्रश्न, तो विज्ञानातला अभ्यास अख्ख्या जगामध्ये पसरला. एवढा पसरला की पाश्चिमात्य देशांपासून आमच्या भारताकडे पण आला. आमच्या भारतात पहिला प्रश्न असा विचारला जातो MPSC UPSC मध्ये की बाळांनो दुर्बिणीचा शोध कोणी लावला? लगेच ते सांगतात कोणी लावला? गॅलिलिओनं लावला. मग या सूर्याभोवती पृथ्वी फिरते का पृथ्वीभोवती सूर्य फिरतो? काय होते बरोबर? सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आणि हे सिद्धांत कोणी मांडले? कोपर्निकसनं मांडले आणि गॅलिलिओनं मांडले. कधी मांडले? 1474-75च्या काळात मांडले. अगदी आम्ही शाळेत आलो, आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकाद्वारे शिकवलं, त्याचे मार्किंग देण्यात आले. दुर्दैव असं आहे माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी शके 1272 त्याच्या पूर्वी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये हे नमूद करून ठेवले. काय म्हणतात माऊली ज्ञानोबराय? पृथ्वी हे परमाणूचा उगाना घ्यावा,
ना तरी भूगोलची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तेने जाणावे माते काखे सुनी व सुंदरी हिरण्याक्षरी गाला विवरी तै उघडले हाटकेश्वरी पाताळ कुहर उदयास्ताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नष्कर्मित्व जाणे कर्मीची असता माऊली ज्ञानोबराय तेव्हा लिहिताय तो 1200च्या काळामध्ये दुर्दैव असं आहे की आम्ही आमच्या लेकराला शाळेत शिकवण दिलं पण ज्ञानेश्वरीचं पारायण नाही करायला बसवलं विठ्ठल विठ्ठल विचार ज्ञान कशाला म्हणायचं अरे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे पोराव एक शास्त्रज्ञ एका झाडाखाली झोपला होता आणि झाडाखाली झोपल्या झोपल्या म्हणे एक फळ पडलं आणि तो फळ पडल्यावर त्याने विचार केला की हे फळ खाली कसं काय पडलं त्या शास्त्रज्ञाचं नाव काय होतं रे बाळा हा बरोबर आहे काय न्यूटन तुझं नाव काय हा काय हर्षलसाठी टाळ्या वाजवा बरं का सुंदर या एका झाडाखाली झोपलेला शास्त्रज्ञ त्याचं नाव आयझॅक न्यूटन हा न्यूटनचे फार मोठे नियम आहे अभ्यासामध्ये ज्याला विज्ञान शिकायचं त्याला न्यूटन अभ्यासावा लागतो त्या आयझॅक न्यूटन नावाच्या माणसानं सफरचंदाचं फळ खाली पडलं ते का पडलं याचा विचार केला त्यानं त्या झाडाकडे पाहिलं म्हणे करे इतकं चांगलं फळ आहे म्हणे तू खाली का पाडलं तू उठला आणि त्याने ते फळ घेतलं झाडाच्या फांदीला पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला आणि खरंच ते फळ चिटकलं असं होतं का नाही ते फळ पुन्हा खाली पडलं अरे आयझॅकनं विचार केला अरे असं कसं करतो इतकं गोड फळ तू खाली का टाकलं मी तुला तोडलं नाही काय नाही मग त्याला असं वाटलं हे फळ इथं नाही राहणार थोडं वर फेकून पाहतो त्यानं ते फळ थोडं वर फेकलं तरी ते फळ वर राहिलं नाही पुन्हा खालीच पडलं खाली का पडतं बा याच्यामध्ये कदाचित माझी ताकद कमी पडते का म्हणून त्यानं काय केलं स्वतःमध्ये जेवढी ताकद होती तेवढ्या ताकदीनं ते फळ वर फेकलं आणि इतकं उंच फळ फेकलं की ते फळ आतापर्यंत खाली आलं का नाही आलं कितीही जोरानं फेकलं तरी ते फळ जमिनीकडे आलं आणि मग न्यूटननं सांगितलं एक संशोधन केलं की या जमिनीमध्ये एक शक्ती आहे त्या शक्तीचं नाव काय बरोबर कोणती शक्ती आहे गुरुत्व आकर्षण शक्ती आता न्यूटनचा काळ कोणता आहे आणि माऊली ज्ञानोबरायाचा काळ कोणता आहे अरे न्यूटननं अलीकडच्या काळात सांगितलं माऊली ज्ञानोबरा अगोदर सांगतात फुलली तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्रा शेखा खालावतीचे दुर्दैव असं झालं की आम्ही या कृत्रिम शिक्षणाच्या पाठीमागे लागलो पण खऱ्या अर्थानं ज्ञान देणारं शिक्षण जे आमच्या संस्कृतीमध्ये आहे जे आमच्या वेदांतामध्ये आहे जे आमच्या ग्रंथामध्ये आहे ते आम्ही नाही केलं आणि म्हणून संतांनी आम्हाला एका ठिकाणी केलं आणि फक्त तुम्हाला एवढं सांगितलं बाबा नाही काही कळालं तर फक्त हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे माया जाळ संतांनी तुमच्या आमच्यासाठी सोपं करून ठेवलं तुम्हाला एका ठिकाणी आणलं इथं आल्याच्या नंतर आपल्याला कळेल टाळ विना मृदंग दिंडी पताका या गोष्टीचे संस्कार होतील आज मला असं वाटतं प्रदक्षिणा झाली नगर प्रदक्षिणा हे लहान लहान लेकरं नगर प्रदक्षिणेत आली असतील कोणी टाळ वाजवला कोणी पावली खेळली कोणी फुगडी खेळली हा आनंद होता अरे हे संस्कार तुम्ही आम्ही द्यावं यात काही नवल नाही जे आमच्या जिजाऊ माऊलीनं छत्रपती शिवरायांना घडवलं ना इतिहास वाचतोय आम्ही असामान्य गोष्ट होती छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळोकी पळू करून सोडणं पण त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी खऱ्या अर्थानं विचाराचा डोस जो दिला ना तो आमच्या प्रभू श्री रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत दिला म्हणून दुसरा शब्द तुमचा सार्थक होतोय संस्कार देणं गरजेचं आहे हे संस्कार द्यायचे आहे ना तर आमच्या आईनं त्या लेकराला आणायचं तिथपर्यंत बसवायचं ते संस्कार व्हावे आणि अध्यात्म सगळ्यात मोठी पाहिजे अध्यात्म कळायचं असेल तर श्री गुरुची कृपा असते महाराज भक्ती प्रेमा विना दान नको देवा भक्ती प्रेमा विना दान नको देवा भक्ती प्रेमा विना दान नको देवा अभिमान दया माझी अभिमान दया माझी हो
यामध्ये सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आपला विषय असा चालू होता की अध्यात्म नावाची एक विद्या आहे आणि अध्यात्म विद्या ही असामान्य आहे. अध्यात्म विद्या होण्यासाठी माणसावर काही कृपेची गरज असते आणि त्या कृपा 4 प्रकारच्या कृपा शास्त्राने सांगितले. त्यातली पहिली कृपा आहे ईश्वराची कृपा, दुसरी कृपा शास्त्र कृपा, तिसरी कृपा आहे श्री गुरु कृपा आणि चौथी कृपा आहे आत्मकृपा. 4 प्रकारच्या कृपा जर माणसावर झाल्या तर मग माणसाला अध्यात्मशास्त्र काढायला लागते. अध्यात्म शास्त्रासाठी अधिकारी मनुष्य असावा लागतो. जो अधिकारी आहे ना त्या अधिकारी माणसाला ज्या पायऱ्या पार करायच्या आहे त्याच्यामध्ये श्रवण असेल, मनन असेल, नित्यासन असेल, तत्वपदार्थ शोधन असेल, या माध्यमातून त्याला अध्यात्म विद्या कळेल. आणि सोपा अध्यात्म विद्येचे दाविले रूप चैतन्याचा दीप कशानं गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद अध्यात्म विद्येचे दावेले रूप. ही अध्यात्म विद्या जी आहे ना ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्या गीतेच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणून ज्ञानेश्वरी बद्दल जाणीवपूर्वक काही गोष्टी बोललोय. या धर्म संस्कृतीने जपायच्या गोष्टी आमच्या हरिपाठ झालं पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे, जसं जसं असेल नामचिंतन सप्ताह झाला पाहिजे आणि तुमचे तिथे होण्याचा अगदी सुंदर असा योग आहे. हा जो सोहळा आहे चतुर्थीचा सोहळा गरजेची गोष्ट आहे. मला गीता नावाचं शास्त्र आहे. 18 प्रकारचे अध्याय आणि 18 प्रकारच्या अध्यायातून माणसाला शेवटीचा अध्याय कोणता आहे? मोक्ष संन्यास योग. मोक्ष संन्यास योग आहे. ज्यावेळेला अर्जुन विषाद योगापासून आम्ही सुरू केलाय. अर्जुन विषाद योग आहे, त्यानंतर सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, त्यानंतर ज्ञान कर्म संन्यास योग आहे, त्यानंतर कर्म संन्यास योग आहे, नंतर भक्ती योग आहे, नंतर शब्द ब्रह्म योग आहे, नंतर अक्षर ब्रह्म योग आहे, नंतर राजविद्या राजगुह्य योग आहे, नंतर आणखी अशा 18 प्रकारचे आमचे अध्याय आहे. आणि 18 प्रकारच्या अध्यायातून भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला शेवटी मोक्ष संन्यास योगापर्यंत जाण्याचं माध्यम दिलं आहे. मला असं सांगायचं हे जे 3 मुद्दे आहे तुमच्याकडे जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान, दुसरी गोष्ट संस्कार आणि तिसरी गोष्ट अध्यात्म. या त्रिवेणीचा संगम व्हावा यासाठी तुमच्या गावानं केलेला हा उपक्रम, तुमच्या गावानं केलेली सेवा, खरोखर या सेवेच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंग सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आणि नामदेव महाराजांच्या बाबतीत मी अगोदरच बोललो की भगवान परमात्म्याजवळ एक साजेसं असं पात्र, देवाची अतिशय प्रेममूर्ती असे नामदेव महाराज. आणि ते नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये सातत्याने राहायचे. देवालाही आनंद वाटायचा नामदेव माझ्या सेवेमध्ये आहे. एवढा मोठा अधिकार नामदेवाचा की नामदेव महाराजांना दिवाळीला उठणं लावायला देवाला आपल्या घरी न्यावं. नामा रावळाशी आला हाती धरोणी देवाशी जाऊ चला रावळाशी. देवाला दिवाळीच्या दिवशी उठणं लावायला घरी नेणार आमचे नामदेव महाराज. एवढंच काय, आईनं सांगितलं नैवेद्य खाऊ घालून ये देवाला, का देवाला नैवेद्य दाखवून ये.
आमची सिस्टीम असती एवढा नैवेद्य घ्या देवाला दाखवून या जायचं देवाला दाखवून या. नामदेव महाराज यांनी सांगितलं नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. नामदेव महाराज गेले देवासमोर ताट टेकवलं. देव काही नैवेद्य खाय ना नामदेवाला काही चैन पडे ना. शेवटी नामदेव महाराजांनी एवढा देवासमोर आग्रह धरला नैवेद्य हातीचा मूर्ती देवी शेवटी मूर्तीला नैवेद्य खावा लागला. एवढं मोठं नामदेव महाराजाचं आणि देवाचं इतकं सुंदर असं जवळीकीचं नातं. पण देव नामदेव महाराजाला कधी कधी म्हणायचे नामा तू नेहमी माझ्या जवळ राहतो रे पण मी जिथं राहतो तिथं तू राहत नाही. हे नामदेव महाराजांना काही भाषाच कळत नव्हती. काय देवा तुम्ही असं काय म्हणता. अहो मी तुमच्या जवळच आणि मी पंढरपुरात आहे. तुमचं सकाळचं स्नान असेल तुमचं पितांबर परिधान करणं असेल तुम्हाला पुष्पमाला अर्पण करणं असेल तुमच्या कपाळाला चंदन लावणं असेल सगळं मीच काम करतो ना. हो ना मला आनंदच वाटतोय रे तू माझ्याजवळ राहतो पण मी जिथं राहतो तिथं तू राहत नाही. देवाला एक दिवस देवाकडे हट्टच केला. तेव्हा तुमचं असं काही बोलणं मला कळेना. नेमकं तुम्ही राहता कुठं. अहो तुम्ही राहता कुठं. देव म्हणाला खरं सांगू का मी कुठं राहतो तर माझी राहण्याची एक जागा आहे. मी कुठं आहे म्हणजे तुम्ही काय हे गाव सोडून काही स्वर्गात वगैरे राहता तुम्ही काय वैकुंठात वगैरे राहता का. मग तुम्ही पंढरपूर सोडून नाही. देव म्हण नाही नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय हिरो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदः. भगवान परमात्मा म्हणतात मी अशा ठिकाणी वास्तव्य करतो की माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. हे नारदा हे भगवान परमात्मा नारदाला सांगितलेले विचार आहे ते भगवान श्री पांडुरंग परमात्मा नामदेवाला सांगू लागले. नामदेवा तुला असं वाटतं मी इथं आहे मी नाहीये. मी माझ्या भक्तांच्या सवंगड्याच्या समोर जात असतो. वैष्णव सदन अरे वैष्णवांच्या घरी जिथे टाळाचा सुकाळ असतो सदा ऋण झुणती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा गजर असतो. देवाला नामदेवाला सांगावं तिथं तो वास्तव्याला जाईल. नामदेव महाराज म्हणजे देवा अरे हे लोकच तुझ्याकडे येतात तर प्रत्येक वारीला येतात नाही प्रत्येक वारीला आले तर आषाढीला कार्तिकीला तर येतातच तुझ्याकडे. मला काय गरज आहे त्यांच्याकडे जायचं. नाही नाही नामदेवा संतांच्या संगतीत गेलं पाहिजे बाबा. आणि मग तो कथाभाग प्रसंग असा आहे की संत संमेलनाची ती पार्श्वभूमी असते. पांडुरंग परमात्म्याकडे पत्र येतं निमंत्रणाचं आणि ते पत्र देव नामदेवालाच वाचायला लावतात. नामदेव महाराज म्हणतात देवा निमंत्रण पत्रिका आली म्हणजे कशाची म्हणे संत संमेलन आहे. संत संमेलनाला मोठे मोठे संत येणार आहे आणि तुम्हाला तिथे प्रमुख म्हणून बोलावलं आहे संतांनी. आता पांडुरंगाला निमंत्रण पत्रिका दिल्याशिवाय कोणताच कार्यक्रम होत नाही. मग देवा असं म्हणे कडे नामदेव आता एक काम कर म्हणे माझ्या काही येणं होणार नाही. एक काम करा आता पंढरपूरचे म्हणून तुम्हीच जा. पंढरपूरचा पोहा म्हणून तुम्हीच जावं. नामदेव महाराज म्हणजे देवा मग म्हणे काय प्रश्न आहे. अरे तू पंढरपूरचा आहे तू माझ्याजवळ नेहमी राहणार. तू सांगून दे देवाचं काही रिकाम पण नव्हतं बा आणि पंढरपूरचा महात्मा मी चालू. नामदेव महाराज छाती थोडंसं फुगलं राहता. आता बरं झालं म्हणे आपल्यालाच प्रमुख म्हणून सांगितलं खासदार साहेबांना काय अडचण आता आपणच मोठ्या पार्टीचे माणसं झालो ना. मोठ्या पार्टीचा माणूस म्हणून आता जायला काय हरकत आहे. आणि मग ते संत संमेलनामध्ये बसलेले सगळे संत मंडळी नामदेव महाराज पंढरपूरकर म्हणून आले. इकडे लोक वाटत पाहत होते पंढरपूरकर येणार आहे पंढरपूरकर येणार आहे. पांडुरंग परमात्मा येईल नाही तर पांडुरंग परमात्माचा कोणीतरी हस्तक येईल आणि मस्त मोठं आसन टाकलेलं. आता नामदेव महाराज आले तर आल्याला कसा पब्लिक पाहिल्याच्या नंतर नामदेव महाराज विचार केला अरे वा मोठी सेवा म्हणजे इथं देवाच्या कामाला असं आपलं जमलं म्हणे. आता नामदेव महाराज येऊ लागले. मोठे मोठे महात्मे संत मंडळ होते. गोरोबा काकासारखे महाअनुभवी संत त्या ठिकाणी उपस्थित होते. महाराज निवृत्ती दादासारखे महान
विरक्तीवर आरूढ झालेले संत त्या ठिकाणी उपस्थित होते. सोपानदेव आहे, मुक्ताबाई आहे, सगळे संत मंडळी आहे. नामदेव महाराज आले आणि आले समोर निवृत्ती दादा होते. आणि आता बघा आपल्या संस्कृतीमध्ये असा एक सन्मान आहे की कोणताही अतिथी आला की अतिथी देवो भव, ही आपली सिस्टीम आहे आणि ते आपण पाळलंच पाहिजे. म्हणजे श्रीमंत पाहुणा आल्याच्या नंतर या बसा बसा आणि गरीब आल्याच्या नंतर जा 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 असं कुठं असतं का ते? तसं नाही जमणार. तो गरीब असो अथवा श्रीमंत असो, आमची पद्धत असते, त्याला राम राम जय हरी नमस्कार काहीतरी करण्याची पद्धत असते ना. आणि म्हणून सगळे मंडळी उठून उभे राहिले. पंढरपूरकर आले, पंढरपूरकर आले, नामदेव महाराज आले. आल्याच लगे निवृत्ती दादाने नामदेव महाराजांना असा नमस्कार केला. अरे वा, त्यांनी पाहिले मोठा महात्मा आहे, मला नमस्कार करतो, जरा बरं वाटलं. म्हणजे लोक असे छोटू छोटू पाय पडायला लागले की बरं वाटत असतं तसं नाही का? मी मोठा झालो असं वाटायला लागतं त्याला. आता असं कदाचित नामदेव महाराजाच्या अंतःकरणात झालं असेल, कदाचित देवाला ती लीलाच करून घ्यायची होती. आणि मग नामदेव महाराज समोर आले. म्हणजे अगदी निवृत्ती दादासारख्या माणसाला नमस्कार करावा आणि नामदेवांनी त्याला प्रतिनमस्कार करू नये ही गोष्ट मुक्ताबाईला खटकली, फारच खटकली. हा काय नियम झाला? केवढा मोठा भागवताचार्य असेल, केवढाही मोठा कीर्तनकार महाराज असेल, दुसरा येऊन जर त्याच्या चरणावर नतमस्तक झाला, याला त्याच्या चरणावर नतमस्तक नाही होता येणार, पण यानं मान तरी खाली झुकवली पाहिजेत ना. अरे हात आमचा नियम आहे, पाया पडे जन पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेकाय. त्या पंढरपूरकर आलाय म्हणते, मुक्ताबाईने पाहिलं आणि मुक्ताबाई दोन पावलं मागं फिरले. आता मुक्ताबाई मागं झाल्याच्या नंतर निवृत्ती दादाने पाहिलं, हे बाई मागं काऊन झाली ग बिचारी, तो पाहुणा आहे आपल्या घरी, पुढं होय ना पाया पडणं म्हणजे दादा मी आणि याच्या पाया अजिबातच पडणार. अखंड दयासी देवाचा शेजार, अखंड दयासी देवाचा अहंकार गेला नाही, तो सुद्धा देवाच्या जवळ आहे. अगं नाही बाई तसं करू नको. आता कधी कधी काय होत असते पहा, एखादा महाराज होतो आपल्या घरी, आपल्याला माहिती असते आपण कौंडिकमध्ये कीर्तन ऐकलं बुवा, म्हणजे महाराज घरी आले बुवा, महाराज घरी आले लगे ते घरचा माणूस या माऊली या बसा बसा, पलंगावर बसवतो. पलंगावर बसल्यावर ते माणूस काय करतो, पहिलं महाराजाच्या पाया पडतो. ती आपली परंपरा आहे. कोणी असो अतिथी देव भाऊ पाया पडतो. पाया पडल्याच्या नंतर आपल्या घरात बाहेर बघा, ए पाणी आण, बाई पदी काय महाराज आले, आज बी आले का महाराज? बैल माहितच राहते, काळ एक आलता आज एक आला, आज बी आले. ती बाई याची बिचारी आपले पाणी घेऊन येते, महाराज हातात ग्लास देते, ती बिचारी पाया पडते. आणि पाया पडल्यानंतर ती मागं म्हातारी बसेल असते, आपली तुळशी माळ हातामध्ये जपत असते. ते म्हातारी जाऊन म्हणते, हा जा पुढं, आले कोणीतरी बाबा या दर्शन घेऊन. म्हातारी म्हणते बरं नाही. आता म्हातारीच्या मनात आनंद असतो, बाबा आले बाई, आता मरता मरता नाही त्या बाबाचं नाही घेतलं दर्शन, याचं तर घे, त्या बाबाचं घेतलं असं पुण्य झालं असतं ना. पण आता ह्या महाराजाचं म्हणून ती म्हातारी काठीचे पोटे पोटी ती दर्शन घेते. त्या घरातल्या ती घाणी दर्शन घेतलं आणि तेवढ्यामध्ये त्यांचं पोरगं बाहेर झालं असतं खेळायला, हातात आपली बॅट आणि ते बॉल आणलं. ती कोणी असं पळत 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 आल्याच्या नंतर ते लगेच पलंगावर इथं पण बसलं, रिमोट पुढे मग ते महाराज जिथं बसला तिथंच कुठेतरी त्या पलंगावर रिमोट पडला असतं. ते म्हणजे बाबा पलीकडे जर समोर रिमोट घेऊ दे. बाप म्हणते बाबा ते बाबा आहे. बाबा हे कोणते बाबा आहे? कीर्तनकार बाबा आहे. बरं मग माझं रिमोट पाया पडता मी परत काय माय पाया पडली, ती पत्नी पाया पडली, माणूस पाया पडे पण काट पाया पडे ना. माणसाची पंचायत होती मला अशा टायमाला बरं का. तिथं ते दिसून पडतं कोणता मुद्दा दिसतो तिथं, तर दुसरा हा संस्कार नावाचा मुद्दा दिसतो ना. हा स्वार्थाशिवाय पाया पडणार नाही, हा दुसऱ्याचा पाया पडून त्याचा बाप पडतो म्हणून छोटू छोटू पाया पडते लोक. काही लोकांच्या विठाल विठाल म्हणण्यासाठी मग त्याचा बाप काय करतो, हे बाळा असं नको रे बाबा, पाया पडणं विनय पडत पाया विनय पडत. आता त्याच्या बापाला असं वाटते की आपली जाती, पण महाराज माहित असते आपली बी जाती.
बापाची चुडी कधी महाराजाला पळून जातं मी किती मोठा महाराज हे पोरग पाया पडे ना आपल्या. मग त्याचा बाप काय करतो त्याचा दंड धरतो हाताला त्याच्याकडे चिमटा घेतो पाया पडून राग त्याला घेऊन. पण जर काटतं ते बरं असलं तर बरं नाही तर ते महाराजाच्या पायावर मुकट होतं पण अख्खा शेंबूड महाराजाच्या पायावर करता काय महाराज. थोडीशी गोची होती माणसाची घरात आलेल्या माणसाच्या पाय मुक्ते पंढरपूरचा आहे पाया पड. नाही नाही देवा मी त्याच्या पाया पडणार नाही. आणि सगळं नामदेव महाराज पाहत होते वा रे वा मोठे मोठे लाख पाया पडले पण बारीक ही भिंगरी पोरगी ही नाही पाया पडली. बाई सांगू लागली दादा तुमच्यासारखा महात्मा पाया पडलाय. निवृत्ती दादा म्हणजे सामान्य नाही निवृत्तीवर आरूढ झालेला माणूस. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्तीची राणी व निवृत्तीची बरं म्हणतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये अखंड निवृत्ती आहे कायम विरक्तीवर आरूढ झालेले महात्मा असे महात्मे नामदेव महाराजांच्या पाया पडतात. आणि नामदेव महाराज जुंपूनही खाली मान करत नाही. पुढे गेले नामदेव महाराज आसनावर कुठं बसायचं म्हणलं कोणी हा पंढरपूरकर आहात का बसा बसा मुख्य आसनावर. अध्यक्षपदाची खुर्ची नामदेव महाराज. नामदेव महाराज बसले जाऊ दे म्हणजे कट्टी नाही पाया पडली जाऊ दे पण कार्यक्रम जरा बरा दिसतोय. तेवढ्यामध्ये काय झालं ती कसोटी आमची परमार्थात कसोटी असते. परमार्थामध्ये कसोटी असते महाराज. आमच्याकडं एक हरिभक्तपरायण वैष्णवगडाचे आमचे सानपूरजी नाना आहे तुम्ही पाहिले आहे. तुम्ही वैष्णवगडाला आलेले आहे. वैष्णवगडाला फार मोठा वैष्णवगड आमचा सिंदखेडराजाजवळ वारकऱ्यांचा वैष्णवगड. जगामध्ये अनेक गड आहे पण वैष्णवांचा गड फक्त आमच्या सिंदखेड राजाला आहे. विठ्ठल विठ्ठल. परीक्षा होती बघा नानाच्या काळामध्ये मी लहान होतो तेव्हा मला आठवतं आमच्याकडे काय असायचं गावोगावी एकादशी असायच्या पहिल्या काळामध्ये. आणि एकादशी अशा फिरती एकादशी म्हणायची त्या पद्धतीने. आणि ते एकादशी इकडे तिकडे व्हायच्या. आणि मग त्यावेळेला फारसं काही गोडधोडाचं जेवण घरी होत नव्हतं. चपात्याच खायला भेटत नव्हते ना. मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या घरीच चपात्या राहायच्या या बाबाच्या काळामध्ये. मी तेव्हा छोटासा होतो. आणि त्यावेळेला एकादशी नानाची कोणत्या गावाला आहे ते लोक असे लिहून ठेवायचे कोणत्या गावाला एकादशी. आमच्याकडे त्या फडकरी मंडळ आहे फडकरी समाज आहे. आपण वारकरीमध्ये मोडतो त्यांचं फडकरी जीवन आहे. त्या फडकऱ्याची पद्धत अशी होती की एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचं भोजन असायचं. मिष्टान्नाचं म्हणजे एक तरी गोड पदार्थ जेवायला असलाच पाहिजे. गाव किती का गरीब असेना. त्या काळामध्ये म्हणजे 1990च्या काळामध्ये मला आठवतंय गुलाबजामुन नावाचा पदार्थ आमच्याकडे होत होता. त्याच्या अगोदर तर मला असं वाटत होतं की गुलाबजामुनचं झाडं चेपटायला. गुलाबजामुन पण आताच्या काळात आले त्या 5-10 वर्षात गुलाबजामुन तुमच्या आमच्या घरामध्ये. पहिले लोक म्हणायचे गुलाबजामुन खायचे असं वाटायचं जांभळासारखं असं गुलाबजामुन तोडून खा. त्यावेळेला गुलाबजामुनची पंगत असायची. आणि मग नानाचा सप्ताह म्हटलं की लोक जाणीवपूर्वक कीर्तन बैलगाड्या घेऊन कीर्तन ऐकत जायचे. एकादशीचं रात्रीचं कीर्तन व्हायचं फराळ भेटायचं. दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाची पंगत असायची. काल्याचं कीर्तन झालं भरपूर लोक असे जेवायला बसायचे. आणि मग जेवायला बसण्यासाठी लोकांना हेच माहित होतं की गुलाबजामुन नावाचा पदार्थ असा आहे हा पुरण याची काही गॅरंटी नाही. पण त्याला सांगता काय खाणारा 1 खातो का 5 खातो खाणाऱ्यावर आपण गुण आहेत ते. आता पहिली पंगत बसायच्यानंतर लोक असे पटपट ते कीर्तन झाले की जागीच मांडपात असे ते ताबडतोब म्हटलं की तिथल्या तिथं ते जे विठ्ठल झालं ना झालं लगेच बसले ती. अरे आरती राहिली घ्यायची अजून तरी म्हणते हे पंक्ती धरा लोक तयारच असे लोक पटपट बसायचे. आणि मग त्यांना पात्र टाकायच्या वेळेला नाना यायचे. नाना म्हणायचे मंडळी हा बोला चला काढा आपल्या अंगातले शर्ट. माऊलीला माहित असेल काढा आपल्या अंगातले शर्ट. आणि शर्ट काढल्याच्या नंतर कोपऱ्या असतील. कोपऱ्या जुन्या लोकांना कोपऱ्या माहिती बनियान म्हणतात त्याला. त्या कोपऱ्या असतील तर त्या कोपऱ्या पण काढा. पाहून काढा तुमच्या गळ्यात तुळशीची माळा दिसल्या पाहिजे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यानं त्या पंक्तीला बसायचं. तर पडायचं नाही. ह्याला म्हणतात परमार्थातली कसोटी. विठ्ठल विठ्ठल. वैष्णवगडाचा असा नियम आहे पहिली पंगत जी बसती ती फक्त माळकऱ्याचीच बसती. आता ते अजून काही लोक कपडे काढतात काही काढत नाही. नंतर काळ बदलत चालला तो. पण ती अशी परीक्षा असायची. आता म्हणजे काही ठिकाणी असं आहे कीर्तन करायला जर महाराज गेला ना तर हरिपाठ घ्यावा. म्हणजे हरिपाठ त्याचा पाठच असला पाहिजे असं अर्थ आहे. सुरुवातीपासून लगेच देवाची करीपासून सुरू झालं की लगेच चौवेदी त्याला आलंच पाहिजे. त्रिगुण सारा त्याला आलंच पाहिजे. आमच्या महाराज लोकांत बरेच म्हणजे काय असतं समाजामध्ये अशी सिस्टीम आहे की बहुतांश जास्त अभंग कोणाचे पाठ जे म्हातारे काकडा घेते त्याचे पाठ. हा त्याचं कसं वासुदेव भोपाळी बिराण्या त्यांचं जोगी बहिरा मुका आंधळा सगळं त्यांचं पाठ आहे. आता हरिपाठ वगैरे कोणाचा पाठ जे दररोज गावात होते त्याचा पाठ. आणि महाराजांचा फक्त परमान पाठ. परमान भक्त ना काय सगळंच पाठ करायची गरज आहे सगळ्याच्या बाबतीत नाही. पण असं असू शकतं. विठ्ठल विठ्ठल. थोडं वाटत तरी चालतं मग असं काय तुपाची पंगत थोडी काय आमची टाकायची पंगत असती फक्त थोडी. आणि म्हणून ते हरिपाठ अगोदर घ्यावा कीर्तनकारानं आणि मग कीर्तन करावं. बरोबर आहे माऊली.
म्हणून माझ्या गुरुजीने मला अगोदर सांगितलं कीर्तन करायच्या अगोदर पहिला हरिपाठ पाठ करून माझ्याकडे यायचं, नंतर कीर्तन करायचं. विठ्ठल नामदेव महाराज आले, नामदेव महाराज बसले. मग तिथं परीक्षा सुरू झाली. महाराज गोरोबा काकाच्या हातामध्ये थापटणं होतं. थापटणं, ते थापटणं कोणतं होतं? हाती थापटणे अनुभवाचे. आणि मग त्यांनी हाणायला सुरुवात केली. टाकाटक एकाच्या डोक्यात हाणायची. हे मग कच्च मडकं आहे का पक्क मडकं आहे? कच्च मडकं आहे का पक्क मडकं आहे? लगेच कळतं ना. परमाणु उच्चारल्याच कळतं ना काय नाचार्य कोणत्या बजेटमध्ये बसलेला आहे, तर पक्क मडकं आहे का कच्च मडकं आहे, बरोबर आहे का नाही? लगेच कळतं. अरे जो परीक्षा घेणार आहे त्याला लगेच कळून जायचं. आणि म्हणून ते गोरोबा काकाने असं हाणत यायचं. एकाला दो घर तिघ हाणलं. हे माझा अध्यक्ष बसले होते. हे शेजारी ते ही काय भानगड सुरू आहे? ते म्हणे तशीच भानगड म्हणे की परीक्षा आहे म्हणे, कुणी देणार म्हणे, इथूनच जाणार होते. आता वेळ घामासारा महाराज आता म्हणजे कठीणच कंडिशन झाली. म्हणजे आपल्याकडे येणार आहे का त्याने लगेच रुमाल काढून असं थांबवतो सुरुवात केली. म्हणजे तर कठीणच आहे. जेवण म्हणजे इकडे पाठवलंच कशाला, पंढरपुरात भरा नव्हतो का? आणि मग गोरोबा काका आले. आणि गोरोबा काका आल्याच्या नंतर पहिलं थापटणं नामदेव महाराजाच्या डोक्यामध्ये टाकलं. झणझणून मुंग्या आल्या महाराज. नामदेव महाराज लगेच उठले. दुसरं मारायच्या आधीच नामदेव महाराज पळी लागले. पळी लागल्याच्या नंतर लगेच मागची हसली ती पोरगी. तिचं नाव काय? ब्रह्मचित कला मुक्ताबाई. जिनं चांगदेवासारख्याला गुरु करायला भाग पाडलं ती मुक्ताबाई हसली. नामदेव महाराज मागं पाहिलं म्हणे कच्च मडकू. नामदेव महाराज ना का सत्यामध्ये भानगड झाली माझी. जसे नामदेव महाराज तिथून निघाले महाराज राग आला नामदेव महाराजाला. चिडले नामदेव महाराजांना. रावळात आले. भगवान परमात्म्याकडे आले आणि देवाजवळ येऊन म्हणू लागले, देवा याच्यासाठी पाठवलं का? काय गरज आहे? ती बारीकशी एक डिग्री पोरगी होती, ती एक पाया पडली नाही, ती मला म्हणती कच्च मडकं. खरंच सांग देवा काय? देव शांत बसले. देव म्हणजे नामदेवा खरंच तू कच्च मडकं काय? वासच फिरले म्हणजे आता वर वाशे फिरले. वाशे म्हणजे माहिती कशाला असते वाशे? बरोबर वाशे माहिती खरे मोबाईल मध्ये असते. तुम्हाला आड माहिती का? आड मध्ये का? नाही का? हे वेगळंच माहिती. आता ते मला इथं बोलायचंच नाही. अरे वासन आडण धारण काय हे माहित असलं पाहिजे. धारणाचं पाणी आड्याला येतं का आड्याचं पाणी मुळे चली जाते? विठ्ठल विठ्ठल म्हणे असं काय करता तुम्ही पण मला कच्च मडकं व्हायला लागले. हो म्हणे नामदेव मी तुला पहिल्यापासून सांगतो की तू माझ्या जवळ राहतो पण मी जिथं राहतो तिथं तू राहत नाही. देवा स्पष्ट सांगा ना नामदेवा, तुला संतांच्या सहवासात जावं लागल, तुला सद्गुरू करावं लागल. आणि मग देवाचं नामदेव महाराजांना ऐकून विसोबा खेचराच्या पायी नामदेव महाराज नतमस्तक झाले. विसोबा खेचरांना गुरु केलं आणि मग संतांच्या संगतीत नामदेव महाराज राहू लागले. काकडा काय, भजन काय, पारायण काय, अगदी दिंडी काय, मग रावळाची आठवण कमी आणि या गोवळ्यामध्ये या वारकऱ्यांमध्ये रमण्याचा आनंद जास्त. अरे देवाच्या सान्निध्यात राहिल्यापेक्षा वारकऱ्यांच्या सान्निध्यात राहिलेलं विशेष आनंदाची गोष्ट होती. आणि मग देव सहज एक दिवस नामदेव महाराजांची परीक्षा पाहायला गेले पुत्र्याच्या रूपामध्ये. नामदेव महाराजांनी पाहिलं, देवा तू बाकी काय नेता ते तूप घेऊन जा तूप. देवाला कळालं की माझा नामदेव महाराज आता परिपक्व झाला. आणि मग नामदेव महाराजाला कोणीतरी प्रश्न केला, तुम्ही आता देवाच्या संगतीत नाही, तुम्ही संतांच्या संगतीत तुम्हाला काय मिळतं? नामदेव महाराज सांगतात एवढं सुख मिळतं. आपण पहिलं चरण संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू तुका, 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 अपना
मी आता संतांच्या संगतीमध्ये आलोय आणि मला सुख प्राप्त झालंय. हा जो सोहळा आहे ना, हा संतांच्या संगतीचा सोहळा. इथे संत कोण आहे? संत हे अभंग आहे. संत इथे असलेले ग्रंथ आहे. संत ह्या प्रतिमा आहे. इथे तुम्ही आज जो करता हा संताची संगत आहे. इथे जे बोलले जातात ते संत विचार आहे. संतांच्या संगतीत झाले म्हणजे आता काही संत तुमच्या आमच्या सोबत येऊन असे देहरूपाने तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला नाही राहणार. पण हा जो विचार गावागावामध्ये पेरणा आहे तो संतांचा विचार आहे. आणि एकदा त्या विचाराच्या संगतीमध्ये आलं तर माणसाला काय मिळतं? तर ते फक्त निखळ सुख मिळतं. महाराज नामदेव महाराज असं सांगू लागले, संतांच्या संगतीमध्ये आलोय आणि मला संत संगतीचे काय सांगू सुख, एवढं मोठं सुख मिळालं. आता सुख संतांच्या संगतीत मिळतंय तर तुम्ही असं म्हणाल महाराज आम्ही लय दिवसापासून संतांच्या संगतीत पण बेजारच. बेजारच नो. पाणी आहे का नाही तुमच्याकडे? झाडवर पाहिलं तर मला तर काही वाटत नाही पाऊस चांगला आहे नाही, कारण ते धरण काही भरलंच नाही आणखी. का चांगलं पाणी पडलं इकडं तरड म्हणजे जर बरं म्हणता येत नाही, बरं म्हणता येत नाही आता. कारण बरं म्हणसान तर मग तुम्हाला योजना भेटत नाही. काय सांगता मग आता हे लाईव्ह चाललंय, व्हायरल व्हायला लागले. कीर्तनात खोटं बोलतात म्हणे बरं आहे आता काही फॉर्म भरून देऊ राहिले दुष्काळ पडला. काही काही लोकांना सरकार बोलला दुष्काळ देऊन परेशानी ना. आता कोरड्याच्या दुष्काळात भानगडी ते सगळ्या नाही. थोडंसं तुम्ही आम्ही म्हणाल की पवा आम्ही संतांच्या संगतीत एक बेजार आहे महाराज. पण मी परत एकदा सांगेन, ज्याला संतांच्या मार्गाने जायचं आहे ना त्यानं तयारी ठेवायची की सगळ्यात मोठी दुःख त्याला उपभोगावं लागणार आहे. प्रश्नच नाही काय. तुम्हाला जाण्याचा तो अगदी सोपा आहे. केला राज्यभार चालायचा तो सोपा आहे. पण तुम्ही ज्या अवस्थेतून आपल्याला जायचं आहे ती कलियुगातली अवस्था आहे. आणि या कलियुगामध्ये जे चांडळ चौकडीचे लोक आहेत तुमच्या आमच्यासाठी फार मोठे घनदाट काटे टाकून उभे रस्त्यामध्ये. तुम्ही या मार्गाला जाणार आहे. त्या मार्गात जाईपर्यंत तुम्हाला दुःख आणि दुःखच उपभोगावं लागणार आहे. पण तिथं गेल्याच्या नंतर सुख होणार आहे. संतांच्या संगतीत गेल्यावर काय सुख होणार आहे? म्हणजे संतांच्या संगतीत गेल्यावर पोरांना नोकरी लागणार आहे. असं काही होणार आहे का? नाही नाही. संतांच्या संगतीत गेल्यावर म्हणे पाऊस पाणी चांगला येणार आहे? अजिबात असं काय होणार नाही. संतांच्या संगतीत मिळणारं सुख हे वेदांत शास्त्रानं सांगितलेलं सुख आहे. आणि ते सुख एकदा मिळालं, ते सुख पावलेले हरिसुख पावलेले ते सुख एकदा मिळालं मग माणसाला पुन्हा दुःखावर यायची गरज नाही. आमचं कसं आहे, सुखाच्या नंतर पुनर्दुःखम, दुःखाच्या नंतर पुनर्सुखम. आमचं किती वेळेला सुख होतं आणि किती वेळा दुःख होतं. बघायचं लग्न झालं तर म्हणजे गावाला पेढे वाटते, सुनान व्हायला ठेवलं तर वाटतं कोणाला भांडणच झाली ना. लग्न झालं तेव्हा बरं वाटलं पण आता तिच्या पुढं पुढं करायला लागलं तर बुरं वाटलं. करता काय? हे आमचं सुख दुःख हे क्षणाच आहे. पण अवज्ञानपराने सांगितलंय कोणतं दुःख आहे? किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे तेथे जे होय तया नाम सूर. एरवी सुख ते गा किरटी जे तुझं दाविजेल दिठी जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय तेने विन जीवा सुख नव्हे. संतांच्या संगतीत गेलं की त्याला प्राप्त करता येतं आणि मग माणसाला सुख मिळतं महाराज. आणि सुख मला असं वाटतं संगतीवरच अवलंबून असतं. वैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नवती विषय चित्ती दृढ झाला. कधी पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर संताकडे आपण गेल्याच्या नंतर मग संत विचारातल्या त्या सुखाचा मार्ग आम्हाला सांगतात. आणि इतका सांगतात की नाही काळ वेळ तयाला ती आपणा सारखे ते आपल्याला लगेच त्यांच्यासाठी करून टाकतात. म्हणून संतांच्या संगतीत नामदेव महाराज म्हणते मी आलोय आणि संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही ते तिथं आपला आणि फरक पण नाही. म्हणून हाकारून पोकारून नामदेव महाराज सांगतात साधू थोर आहे अभंगाचं दुसरं चरण. साधू थोर झाला साधू थोर
शिक्कामोर्तब करून नामदेव महाराज म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये थोर पण कोणाला द्यायचं असेल तर ते साधूला द्या. बाकीच्यांच्या ठिकाणी थोर पण आहे, पण ते कालपरत्व भेद आहे, त्याच्यामध्ये व्यक्तिपरत्व भेद आहे आणि वस्तुपरत्व भेद आहे. आणि संतांच्या ठिकाणी जे मोठं पण आहे त्याला हा भेदच नाही महाराज. हे कायम चिरंजीव राहणारा थोर पण हे संतांच्या ठिकाणी आहे. म्हणजे समजा एखादा माणूस वरबाप झाला, वरबाप म्हणून त्याचं सगळं गाव त्याला घरी बोलवतंय, चहा पाण्याला बोलवतंय, त्याला काही आहेर देतंय, त्याला टोपी देतंय, नारळ देतंय, आहेर देतंय. किती दिवस वरबाप? किती दिवस? फक्त एकच दिवस. दुसऱ्या दिवशी तो वरबाप नाही. नवरदेव झाला एकच दिवस. ठरलेलंच आहे, ठरलेलंच आहे ते. बरं समजा गावचे एखादे आमदार झाला, सरपंच झाला, किती दिवस? 5 दिवस. 5 वर्षासाठी सरपंच झाला असेल, आमदार झाला असेल, खासदार झाला असेल, 5 वर्षासाठी त्याला सन्मान असतो. या सरपंच साहेब, या सरपंच साहेब. पद गेलं तर मग नाही कोणी करायला विचारायला तयार. अरे बाबा, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यूलोका. कुणालाच नाही. द्विप्रार्ध पराविष्य सुद्धा ब्रह्मदेवासारख्याला सांगितलं महाराज. म्हणजे तुमचं आमचं प्रत्येकाचं थोर पण संपणार आहे, पण साधूचं थोर पण मात्र चिरकाल राहणार आहे. साधू कालही थोर होते, साधू आजही थोर आहे आणि साधू उद्या सुद्धा थोर राहणार आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर पण आहे. साधूची व्याख्या करताना वेदांत शास्त्र असं सांगतं, जे कृपाळू आहे, जे श्रोत्रिय आहे आणि जे ब्रह्मनिष्ठ आहे त्यांना सद्गुरू साधू म्हणतात. साधू म्हणजे संधी साधू नाही बरं का. लोक म्हणे भगव्या कपड्यात आला, म्हणे बाबा ते बुवा आमच्या घरी बसला, म्हणे 3 पायऱ्याच्या वर द्या, 4 पायऱ्या गहू द्या, 2 पायऱ्या डाळ द्या, आम्ही दिलं, म्हणे साधू खुश झाला. म्हणलं साधू नाही खुश झाला, संधी साधू खुश झाला. संधी साधू वेगळे, साधू वेगळे. ज्याला जगाची तळमळ आहे, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, अशी तळमळ ज्यांच्या करणामध्ये आहे, असे कृपाळू, असे ब्रह्मनिष्ठ आणि असे श्रोत्रिय, ज्यांनी सर्व शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, ज्यांची अवस्था झाली आहे जग ब्रह्माकार आहे, अहम ब्रह्मास्मी यापेक्षा सर्वम खलविदम ब्रह्म, या अवस्थेवर जे रूढ झालेले आहेत ते साधू असतात. आणि त्या साधूच्या बाबतीत नामदेव महाराज एकदा नाही, दोनदा नाही, तर 3दा सांगतात साधू थोर जाना कलियुगी. एका जणांना विचारलं, म्हणे महाराज नामदेव महाराज का अभंग रस्ता येत नव्हते का? काय म्हणजे एकच शब्द 3दा वापरला. म्हणलं ते का आताचे कवी होते का? तिकडून बकरी पळत होती, इकडून गंगी जात होती. झाली कविता. बकरी म्हणते म्या म्या, गंगी म्हणते पुढं जा. झाली कविता. अलीकडच्या काळात साहित्य संमेलनामध्ये कवी पाहतो मी, ते कवी पाहून आपल्याला कीवर येते. कवीला पाहून आपल्याला त्या विची व्याख्या काढून कीवर टाकावी लागते, असे कवी असतात. हे नामदेव महाराज संतांना कवीच म्हटलं गेलंय, पण जाणीवपूर्वक बोलले संत हे प्रासादिक कवी होते, ज्यांच्यावर सद्गुरु कृपा होती, ज्यांच्यावर भगवंताची कृपा होती, असे संत शास्त्र लिहिणारे नामदेव महाराज. म्हणे ते 3दा शब्द वापरला, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. आणि खालच्या चरणामध्ये साधू थोर जाणार कलियुगी. सोपे म्हणे अभंग करणं, आपणही करू शकतो ना. एक शब्द 3दा नाही बाबा, तसं त्याचं कारण नाही. त्याच्या मागचे फार मोठी मीमांसा आहे. एखादी शब्द द्व्युक्तीने सांगणे आणि त्रिवृत्तीने सांगणे याच्यामध्ये मोठं शास्त्र आहे. तुमच्या परिचयाचं शास्त्र तुम्हाला माहित आहे. तुम्ही जर मार्केटला एखादा माल विकायला नेला तर मार्केटमध्ये त्याची हाराशी करतात. पहा, तुमच्याकडे सोयाबीन होते ना का पराठी होते? दोन्ही होतं नाही का? तर तुम्ही जर सोयाबीन मार्केटला नेली तर नेल्यानंतर मार्केटला ते पोते उघडे केले जातात आणि मग तिथले ते भाव करणारे लोक त्यांना काय म्हणतात? हा, दलाल म्हणतात. आहे की नाही? जरा सिस्टमॅटिक नाव आहे तुमच्याकडे. आमच्याकडे आडते म्हणतात, तुमच्याकडे दलाल म्हणतात. आणि मग ते आडते दलाल येतात आणि मग त्याच्यामध्ये ते असं माप खूप असतात, मग त्याच्यामध्ये सॅम्पल निवडतात आणि मग त्या भावाची सुरुवात होते. आता सोयाबीनचे भाव किती आहे सध्या? 5,000 आहे. जर आमची निघत नाही तर 5,000 आहे. आमची निघली की मग ती 3,000च्या वर काही जातच नाही. आता समजा त्यांना 5,000 सोयाबीन घ्यायचे आहे, तर ते लोक सुरुवात कुठून करतात? खरं सांगा, कुठून करतात सुरुवात? तुम्ही गेले ना त्या मार्केटमध्ये, कुठून सुरुवात करतात? ते 3,000 बरोबर. ते म्हणतात हा 3,000. शेतकऱ्याला वाटतं कशालाच आणलं मी, गावात पाण्यात दिली असते तर बोलली असती. 5,000 घ्यायची त्याला सोयाबीन, पण ते 3,000 मागतात. आणि मग 3,000 म्हणल्या ते पुन्हा दुसरा एक जण बोलतो 3,500. म्हणजे पुढचा एक बोलतो ना 4,000. मग आपल्याला थोडंसं बरं वाटतं, आलेकडे भाऊ वाढत. मग आता ते असे आकडे कवर बोलणार हो, त्यांच्या आकड्याला लिमिट येतं. पहा, त्यांना जर 5,000 घ्यायचे असेल, 4,950 घ्यायचे असेल तर 4,950 कोणीच बोलत नाही. आणि मग काढायचं काय म्हणतो? 4,950 एक. बरोबर बोलतो मी. 4,950 2 आणि 4,950 3. आता तुमच्या सोयाबीनचा भाव काय ठरला? 4,950. आता त्याच्यात जर खडे निघले तर मग भाव कमी होतो का तेवढा राहतो? बोला बोला बोला.
कमी होतो आणि माऊली हे आपल्या शेतकऱ्याचं अज्ञान आहे. मार्केट कमिटीची जी घटना लिहिल्या जाते ना त्याच्यामध्ये असं लिहिलं जातं, हाराशीमध्ये जो भाव ठरला माती जरी असली तरी त्याच भावाने घ्यावा लागतो. थोडस शेतकऱ्याला माहिती असतो. मग तिथं जर गेल्यावर भाव कमी होतो, मग हा का तर फडायला तिकडे सॅम्पल काढायला, हा का फुकट बागा घ्यायला का तिथं? त्याचं काम आहे तो टोच्या खाली मार, नाही तर मधात मार, नाही तर तिरपा फाड, ते सॅम्पल तू काढ ना. अरे तुम्ही आंबे विकत घेतले आंबे, तर तो माणूस एक खायला आंबा देतो, तो खरं सांगा पांचट असतो गोड असतो? गोड असतो. आणि घरी गेल्यावर जर तुमचे आंबे आंबट निघले ते वापस घेतो का तुम्हालाच खायला होतो? म्हणजे तुम्हाला सगळीकडून आपल्याला मारणारे लोक आहे का? अहो मार्केट कमिटीमध्ये एकदा भाव ठरला म्हणजे ठरला. तो माती असली तरी त्या 4950 तीनदा पुकारून सांगितलं तसं नामदेव मला तीनदा सांगतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर आहे मला लय मोठं बोलायसारखं पण वेळच कमी आहे. एवढंच कारण नाही साधू थोर लागण्याचं. साधूच्या बाबतीमध्ये बघा, माणसं जीवन जगत असताना मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, माणसं दिसायला चांगले पाहिजे का माणसं विचारांना चांगली पाहिजे? माहिती सांगा. तुम्ही नवरदेव नवरी पाहता तर खरंच असं पाहता? तुम्ही नवरदेव विचारांना चांगला पाहता का दिसायला चांगला पाहता? नवरी विचारांना चांगली पाहता का दिसायला चांगली पाहता? खरं सांगा. दिसायला चांगली पाहता. पण दिसायला चांगली पाहिजे का असायला चांगली पाहिजे? असायला चांगली पाहिजे. नळणी बिडे बघ आमच्याकडे डॉक्टर नवरदेव म्हणलो म्हणजे नवरीचं काय झालं? काही झालं ती पोरगी चांगली पण थोडस नाक जरा बसकच आहे. नाक बसतं असलं म्हणजे काय भांडवल होईल? सर्दी झाल्याच्या नंतर काय भांडवल होईल? जिचं नाक लंब आहे तिच्या नाकातून का तूप येईल का? लंब्या नाकाची असली तरी शेंबूडच न राजो, आणि चपट्या बसक्या नाकाची असली तर तिचा प्राणवायू घेण्यासाठी नाक आहे ते म्हणजे जरा बसकच आहे. म्हणजे माणसं बोलतात ते बाह्य रंगावर, काय भुलाला अशी वरळी रंगा. माणसं असायला चांगले पाहिजे, दिसायला चांगले नसले तरी चालतंय. साधू दिसायला चांगले आहे की नाही मला माहित नाही, पण साधू असायला चांगले आहे. मृदू समाज तैसे सज्जनाचे चित्त. साधू असायला चांगले आहे. पहिलं महाराजांना साधूचं थोरपण सांगितलं, साधू असायला चांगले. दुसरा प्रश्न असा विचारेन मी, बरेच लोक असायला चांगले असतात पण काम करायला कमी पडतात. म्हणजे साध्या भाषेत सांगतो, त्यांचे विचारले चांगले राहतात, हा ते असं भाषण करतात. लहान लहान पोरं असतात आमच्या शाळेतले. आज महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे. गांधीजी लहानपणापासून इमानदारीने वागत होते. सत्य आणि अहिंसा त्यांच्या जीवनाचा भाग होता. गांधीजींनी एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये आई वडिलांना खोटं बोललं होतं, पुन्हा ते कधी आई वडिलांना खोटे बोलले नाही. असं छोटू 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 आमची पोरं बोलतात. आम्हाला काय असं वाटतं त्या जीवन जीव आवडून टाकू काय करी. आणि घरी गेल्यानंतर त्याची मम्मी म्हणते, बाळा तुझा वावराचा आहे, ती म्हणते मुलं अभ्यास सांगितला. सत्य गेलं कुठं, अहिंसा गेलं कुठं? अरे तू तर आता भाषण करत होता भल्या माणसा. आता मला दुसरा मुद्दा तुम्हाला विचारायचा की माणसं फक्त विचारानंच चांगले पाहिजे का माणसं कृतीनं चांगले पाहिजे? बोला बोला, कशाने चांगले पाहिजे? विचारला सांगतात ना. बघा गावकरी मंडळी, आपलं गाव आपल्याला स्वच्छता अभियान करायचं आहे. गांधीजींचा जन्मोत्सव आहे. सगळ्यांनी आपापल्या घरासमोर साफ केलं पाहिजे आणि आपापल्या घरासमोर साफ केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी झालं ना आमच्या घरासमोर साफ करून द्या. वारे भाषण म्हणजे आता यांचे विचार चांगले आहेत का यांची कृती चांगली आहे? यांचे फक्त विचार चांगले आहेत. साधू विचारात तर श्रेष्ठ होते. सर्वे सुखिन संतु सर्वे संतु निरामया मा भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखमाप्नुयात्. हे विचार संतांचे होते. जगाला सुख व्हावं हे फक्त विचार नव्हते तर संतांची कृती सुद्धा होती. महाराज पागलिया मज वाहतील कडिये त्यांचे आने जोडे सर्व सुख. अरे मी जर थकलो भागलो तर मला विचार उचलून घेणारे संत होते. संत विचारानं श्रेष्ठ आहे म्हणून साधू थोर जाणा. संत कर्तृत्वानं श्रेष्ठ आहे म्हणून दुसरा साधू थोर जाणा. आणि तिसरा मुद्दा तुम्हाला सांगेल, माणसाचे कर्मलय चांगले आहे म्हणे, चांगला काम करतो आणि हा म्हणे हा वाईट काम करतो. निव्वळ माणसाच्या कर्मावर माणसाचं थोर पण ठरवू नका. माणसाचे कर्म कदाचित त्याच्या प्रारब्धाने त्याच्या वाट्यावर आलेले असतात, पण माणसाच्या कृतीपेक्षा त्याची वृत्ती पाहणं फार गरजेचे असते. काही माणसाच्या जीवनामध्ये कृती फार वेगळी दिसते पण वृत्ती वेगळी असते. काही काही लोकांना आपण आरोप करून जयहरी मावली जयहरी कुठले बा आम्ही वाक्यच आहे सिंदखेड राजा बाबा जयहरी जयहरी बरे आले कसं काय चतुर्थी आमच्या ध्वजा पुढे जाय मंडप आणि पुढे गेले आले भामते. अरे वा रे वा. म्हणजे माझ्या देखची याची कृती चांगली होती का वाईट होती? कृती चांगली होती पण वृत्ती मात्र वाईट होती ना. आणि तरी हेवे दावे फाशी पारद्याची. फाशी पारदे पक्षाला दाणे टाकतो. कृती चांगली आहे का वाईट आहे? हो कृती चांगली आहे पण त्याच्या अंतकरणातली वृत्ती
वाईट आहे. म्हणून कृतीवरून थोरपण नाही ठरवायचं, त्याच्या वृत्तीवरून ठरवायचं. वृत्ती, अरे बाबा मांस विकणं ही कृती थोडी चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे, वाईट आहे. मांस विकणं वाईट आहे. मेलेले गुरे ढोरे ओढणं सुद्धा वाईट आहे. पण वाईट कृती करणाऱ्या आमच्या सजन कसायाला भगवान परमात्म्यानं काय करू लागलो? सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास गुरुकुला. अरे सजन कसायासारख्याला मांस विकू लागण्याचा कार्यक्रम भगवान परमात्म्याने केला. याचं कारण त्याच्या कृतीपेक्षा त्याची वृत्ती श्रेष्ठ असली पाहिजे. मुद्दा नामदेव महाराजांना हा सांगायचे, संत आचारानं श्रेष्ठ आहे, संत विचारानं आणि कृतीनं श्रेष्ठ आहे, आणि संत वृत्तीनं श्रेष्ठ आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वानुभूती सम. 5 मिनिटं होत तुमची. इहलोकी तोची, इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी तोची, इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी तोची, इहलोकी तोची, इहलोकी तोची सम. इहलोकी तोची, इहलोकी तोची, इहलोकी तोची सम. इहलोकी तोची सर्वभूती सम. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. इहलोकी तोची सर्वानुभूती सम. शरीराचा भ्रम आणि ठिकाणा. म्हणजे तुमच्या बाबतीत मला साधू थोर जाणं असंच म्हणावंसं वाटतं. काय एक फार मोठं काम आहे माऊलींचं समाजासाठी. मी जाणीवपूर्वक बोलेल तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली शेलुतकर यांना परिचित नाही असं कोणी आपल्या भागात माणूसच नाही. आणि मला असं वाटतं जो असेल तो बिचारा निदान दुर्दैवीच म्हणावं लागतं. आमचे महाराज लोकांचं काम आहे समाजामध्ये जाऊन हरिपाठ, भजन, पूजन, कीर्तन सांगणं. आणि आम्ही लय बोलत असतो व्यसनमुक्ती. मी अगोदरच बोललो, बोलणारे वेगळे, त्याच्यापेक्षा करणारे श्रेष्ठ आहे. तुम्ही कुणीच व्यसन करू नये असं मी सांगून गेलो, निघून गेलो मी माझ्या घरी. तुम्ही तुमचं काम सुरूच ठेवलं. मग तुमच्यातली एक माऊली आली, महाराज तुम्ही कीर्तनात मस्त सांगितलं कोणीच व्यसन करू नये, पण आमच्या घरची व्यसन करते, याला काय करावं? महाराज म्हणतोय काय करावं? मग जाण तुमच्या घरी घेऊन. खरं सांगा, मी नेईन का तुमच्या गावातल्या व्यसन करणाऱ्या लोकांना? नेला असतं बाबा, एक असतात नेला असता का? एकच करतो का व्यसन? व्यसन करणारे 5, 10, 7, 8, 10 तरी असतात ना. घरी नेणारे फार कमी आहे, पण घरी नेणाऱ्यांमध्ये एक विरळा साधू इथोबा आहे, त्यांचं नाव माऊली महाराज शेलुतकर आहे. ज्यांच्या घरी कोणी व्यसन करणार असेल, आम्ही महाराज लोकांचे खासियत सांगतो. आम्ही समाजाला व्यसनमुक्तीबद्दल फार बोलू, पण दारू पिणारा माणूस तिकून आला तर आमची गाडी आम्ही या गल्ली नेतो 100%. बरोबर आहे शास्त्री माऊली? हा, तिकून का पावली खेळ झाले का? म्हणजे ही पावली आपल्या बजेटची नाही, आपली पावली दुसरी, ही कुठून जाऊ द्या गाडी. आमच्या माऊलीचं होतं एवढं मोठं आहे महाराज की व्यसनावाला माणूस आला की माऊली त्याला गळ्याला गळा लावतात. हो, एवढं मोठं कार्य आहे समाजामध्ये. ही मोठी गोष्ट आहे. अरे व्यसनवाल्या माणसाच्या जवळ बसलं तर 5-5 फूट वास येतो. आमच्या माऊलीच्या व्यसनमुक्ती केंद्रात मी गेलो आहे तिथं बघा, कारण तिथं जे टाकेला असते ते काय नेमके लागेल असते थोडे दी. अहो त्याला असे फळं येईल असते. ते काय समजतात महाराज आपल्या खिशात आहे, महाराज आपल्या खिशात आहे. मग हे काय पाठत पुस्तक महाराज आपल्या खिशातच आहे, ते लय भारी. आणि माऊलीनं व्यसनमुक्ती नवचैतन्य आहे ना, नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र शेलूतला सुरू केलंय महाराज. एवढं मोठं कार्य माऊलींचं आहे. मला असं वाटतं जे साधू थोर जाणा, पहिल्या ह्याच्यात बोललो आपण, त्याच्यामध्ये बहुतांश साधू बसते, पण जे कर्तृत्वात बसतात ना ते आमची माऊली आहे. आणि एवढं करून वृत्तीत काय आमच्यासारख्या वारकऱ्यांना माहित आहे. म्हणून मला असं वाटतं थोरपणच माऊली आहे. विठ्ठल विठ्ठला. समतत्व असतं. इहलोकी तोची सर्वानुभूती सम. सगळ्यांमध्ये भगवंत पाहण्याची दृष्टी साधूच्या ठिकाणी असते. कारण साधूचे सगळे भेद निघून गेले असतात. जे सोगत भेद आहे, जे विजातीय भेद आहे, ते सगळे साधूच्या ठिकाणी निघून गेले असतात. असंच झालं बाबा, एका गावात असं ते बीडीएडला होतो, व्यसनमुक्तीचा कार्यक्रम होता कॉलेजचा आमच्या.
मग आम्ही गेलो ते विसापूर नावाचं चंद्रपूर जिल्ह्यातलं गाव आहे, तिथं गेलो का आता माऊली सारखाच व्यसनमुक्तीचा प्रयोग करा म्हणा. आम्ही शिकलेली गुरुजी, आम्ही काही लय तळमळीची होतो का लोकांनी दारू सोडा म्हणून तर फडाफडा काय होता आमचा, बोलायचं म्हणून बोलायचं होतं. आम्ही गेलो बाबा आणि आमचा माझाच प्रयोग होता. 2 ग्लास घ्यायचे, एका ग्लासामध्ये दारू टाकायची, एका ग्लासामध्ये पाणी टाकायचं आणि मग एका डबीमध्ये 2-4 किडे धरून आणले होते. 2-3 किडे पाण्याच्या ग्लासात टाकायचे आणि 2-3 किडे दारूच्या ग्लासात टाकायचे. थोड्या वेळानं काय व्हायचं, पाण्याच्या गिलासातले किडे त्याच्यावर पोहायचे आणि दारूच्या गिलासातले किडे दारू पेल्यामुळे ते मरायचे, ते गुंगून पडायचे. कोण? किडे असे मस्त गुंगते. अहो ते काय मी तुम्हाला काय सांगतो, इकडून हागंदारी इकडून किडा, मजाच मजा. गुंगे नाही त्याला काय वाटतं, ते असे गुंगून पडायचे. आणि मग आम्ही लोक सांगायचो, बघा मंडळी हो, बघा दारूचे किती वाईट परिणाम आहे. अरे जे किडे पाण्यात पडले ते किडे अजून तरंगून राहिले, पण जे दारूत पडतात त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होते, ते मरून जातात. लगेच जे घन धुणं भरायला म्हणे मास्तर बंद करा तुमचा बरोबर. काय झालं भानगड, हे चुकी सांगतो म्हणतो मला. कसं काय, आम्ही तेच तर सांगतो म्हणे, जे लोक फक्त पाणी पितात त्याच्या पोटातले किडे जंतू जिवंत राहतात, जे दारू पितात त्याचे मरून जातात. झाला आम्ही आमचं व्यसनमुक्ती केंद्र तेव्हा बंद केलं. मला विनोदाचा भाग नाही सांगायचा, ती तळमळ आहे. हे लय डोके लावणारे लोक असतील. अहो आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर सन्मान करणारे लोक असतील. या महाराज, पसा महाराज, जेव्हा महाराज, पाणी महाराज, हाल महाराज, पुरं महाराज. माऊलीच्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन 15 दिवस राहून पहा, नाही 50% गेले तर मला म्हणा. तिथं जे आहेत ना लोक, त्यांनी आणलेले लोक आणि फार कमी खर्चात तिथं राहतात माऊलीकडे लोक. म्हणून त्यासाठी माऊली वेगवेगळ्या लोकांकडून मदत मागवतात. ज्याला जसं देता येईल तसं त्या पद्धतीने लोक देतात. मी आवर्जून सांगेल, हे लोक पितोचे सर्वानुभूती सम शरीराचा भ्रम निने कदा ही अवस्था आहे. जीवनामध्ये असे काही जगणारे लोक आहेत महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा असतील. अरे महात्मा गांधीला सुद्धा साधू म्हणतोय. हा हमें आजाद बिना खड़ग बिना धार, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. त्यावेळेला अशी अवस्था होती. त्यावेळेला एकच माहित होतं, प्रांत जिंकायचं तर लढावं लागतंय, दुऱ्यावर जायचं तर भांडावं लागतंय. एकच लोकांच्या डोक्यात होतं. पण गांधीजी नावाचा एक महात्मा या देशात असा जन्माला आला की त्याने जगाला एक शस्त्र दिलं आणि त्या शस्त्राचं नाव आहे सत्याग्रह. अलीकडच्या काळामध्ये आरक्षणासाठीचे जे लढे सुरू आहेत ना, हे शस्त्र दुसरं तिसरं कोणाचं नसून ते साक्षात गांधीजींचं आहे. म्हणून आपण राष्ट्रपित्याच्या नावाने एकदा जयघोष करूया. राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय. यांना संत म्हटलंय राष्ट्रपिता महात्मा गांधींना. आणि आज एक दुसरी जयंती आहे. कोणाची? लाल बहादूर शास्त्री, ज्यांच्या जीवनामध्ये 2 लोकांना त्यांनी वरचं स्थान दिलं. गांधी आमच्या लाल बहादूर शास्त्रींचा नारा होता कोणता? जय जवान जय किसान. मग इथं जवानही असतील काही आमचे. सीमेवर काम करणारे जवान साधी गोष्ट नाही हो. आपलं शीळ तर हातावर ठेवायचं आणि दुश्मनांशी लढायचं, ही भूमिका आमच्या जवानांची असती. त्यांचा उच्चार लाल बहादूर शास्त्रींनी केला. काय अवस्था आहे महाराज. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के, 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवाते. काय अवस्था आहे. हे सैनिकाचं जीवन आहे. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे. या सैनिकांचा जय जयकार करणारे लाल बहादूर शास्त्री. आणि ज्यांना खऱ्याच अर्थाने एका दाण्यापासून 56 दाणे करायची ताकद ज्या किसानांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, असा जय जुगर्षाचा नारा देणारे आमचे लाल बहादूर शास्त्री. हे दोनही महात्म्यांना मी जाणीवपूर्वक असं म्हणेल, यांच्या जीवनामध्ये हेच विचार होते. हे लोकितोची सर्वानुभूती सर्व शरीराचा भ्रम निने कदा. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आता ते कसं आहे तर दृष्टांत दिला अभंगाचं शेवटचं शहर. नावामध्ये Oh
गेल्याच्या नंतर साधू समजतात आणि खऱ्या अर्थानं साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी आपल्या विदर्भाचा दैवत श्रीमंत सद्गुरू गजानन महाराज हे खऱ्या अर्थानं थोर साधू आहे. महाराजांचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत आणि आज सुंदर आपल्या स्वस्ती माऊलीच्या माध्यमातून आमचे ज्ञानेश्वर माऊली शेलुस्कर असतील, आमचे किरण राजे आहेत, दिनेश माऊली आहेत, परिषद मंडळी आहे, माझ्यासोबत आले आमचे ऋषी महाराज आहे, दीपकही त्यांच्यासोबत आला, आमचे सर आले पास. आज काय झालं माऊली, मला या ठराव उशीरच झाला पा, दुर्दैव आहे ते. म्हणजे सकाळी गेलो शाळेत होती आमची गांधी बाबा जयंती, तिकडून मग आमचा होता आक्रोश मोर्चा. हे लाईव्ह केलं तर मी नोकरीच जाईल. त्या आक्रोश मोर्चाच्या बाबतीत मी न बोललेलं बरं. भैया ते लाईव्ह थांबवतो कसं काय होतं ते सांगणं गरजेचं आहे माऊली, म्हणून